माझी माती माझी माणसं प्रतिष्ठान व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे राज्याध्यक्ष गोरक्षनाथ उर्फ जी.के. थोरात यांचं शिक्षणातील आणि संघटनेतील कार्य एखाद्या तपस्वीसारखं असल्याचं मत स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी श्री छत्रपती संभाजी महाराज हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कोरेगाव भीमा येथील जी.के. थोरात यांच्या सेवापूर्ती समारंभाच्या निमित्ताने अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केला। कार्यक्रमाचं नियोजन माझी माती माझी माणसं प्रतिष्ठान व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे छत्रपती संभाजी महाराज हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पुणे विभाग प्रमुख अनिल साकोरे यांनी केलं। कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रशम कोल्हे मुख्याध्यापक, संघाचे शिरूर तालुका अध्यक्ष रामदास थेटे, माझी माती माझी माणसं प्रतिष्ठानचे प्रतिनिधी प्राध्यापक जितेंद्र कुमार थेटे, संस्था पुणे विभागीय सदस्य नारायण फडतरे, वीर रणांगणा एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय तांबे, शीघ्रकवी संतोष दरेकर, पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीचे जिल्हाध्यक्ष उद्योजक सोमनाथराव भंडारे, पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना शहराध्यक्ष संतोष थोरात, पांडुरंग विद्यामंदिर विठ्ठलवाडीचे मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ, शरदचंद्रजी पवार विद्यालय वढू बुद्रुकचे मुख्याध्यापक एकनाथ चव्हाण, कोरेगाव भीमा स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन रवींद्र फडतरे, सदस्य बापूसाहेब शिंदे, माजी सरपंच कांतीलाल फडतरे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर सहसचिव प्रशासन S.M. गवळी, समाजभूषण गणपतराव काळभोर, महाविद्यालय लोणी काळभोरचे प्राचार्य अंबारस मंजुळकर, बबनराव किरडे मुख्याध्यापक, मदन दिवे प्राचार्य, इस्माईल सय्यद मुख्याध्यापक, महेश कुमार शिंदे प्राचार्य, शरद आडुरकर उपस्थित होते। सत्काराला उत्तर देताना महाराष्ट्र लोकशाही आघाडीचे राज्याध्यक्ष जी.के. थोरात म्हणाले की आयुष्याकडे मागे वळून पाहताना विद्यार्थी, शिक्षक व समाजातील वंचित, गरीब, होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आयुष्यभर प्रयत्न केले। भविष्यामध्ये कौस्तुभ गावडेसारखे सर्वकष नेतृत्व शैक्षणिक क्षेत्रामध्ये उभं राहण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार असल्याचं देखील त्यांनी आवर्जून सांगितलं। स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य प्राचार्य अनिल साकोरे यांनी आपल्या मनोगतातून थोरात व खेडकर यांना शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे कांबळे सूत्रसंचालन कांबळे मॅडम यांनी तर गायकवाड मॅडम यांनी आभार मानले। मी मंडळ भारावून गेलेलं थोरात आपण केलेल्या कामाची पोचपावती आज आपल्या सेवा गौरव समारंभानिमित्त आपल्याला मिळते की फक्त आपण ज्या ठिकाणी काम केले या ठिकाणी नाही, इतर ठिकाणी देखील आपल्याला आपल्या सेवापूर्तीचा त्या ठिकाणी आपल्याला सत्कार केला जातो। आणि खरंच एक आदर्शवत काम तर आपण या शिक्षण क्षेत्रासाठी, आम्हा शिक्षकांसाठी, कार्यकर्त्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी निश्चितपणानं पुणे विभागामध्ये यापुढचा उमेदवार हा TDF विचाराचा असणार आहे की या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी ग्वाही देतो। कारण स्वामी आणि TDF हे जुनं जे मधल्या काळामध्ये खंडित झालेलं नातं आहे ते या पुढच्या काळामध्ये आपल्याला टिकवायचं आहे। आणि आपण दोन्ही एकत्र झालो तर कोणताही पक्ष पुढे येऊ द्या, आपला आमदार हा फिक्स असणार आहे आणि तो तुम्ही संस्था आणि आम्ही TDF या विचारातून आपण निश्चितपणे या पुढच्या काळामध्ये करूया। आणि जेणेकरून येणारं अधिवेशन त्या भविष्य काळामध्ये महाराष्ट्रामध्ये पुणे विभागातूनही सुरुवात होईल की TDF विचाराचा आमदार हा पुणे विभागातला आहे। आणि निश्चितपणे गावडे साहेबांचं काम अगदी ते आल्यापासून आम्ही पाहतो की महाराष्ट्रामध्ये रयत नंतरची दुसऱ्या क्रमांकाची संस्था, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे विभागामध्ये याचं जाळं आहे। यापूर्वी स्वामी शिक्षण संस्थाने TDF या विचारातून सुरेश पाटील 2 वेळा, आयनापुरे सर 1 वेळा, 18 वर्ष पुणे विभागाचं प्रतिनिधित्व TDF विचारातून आणि त्याच्या अगोदर शिवाजीराव पाटील रयत मधले होते परंतु TDFचे अध्यक्ष होते। 4 वेळा आतापर्यंत प्रतिनिधित्व TDFच्या माध्यमातून केलं। आज खऱ्या अर्थानं आज आपण पाहतो तो राज्य नाही तर देशभर केंद्र सरकार युती आणि आघाडी या माध्यमातून काम करत आहे। जगा आणि जगू द्या। आणि म्हणून मी आता राज्याचा जरी अध्यक्ष असलो, मागची निवडणूक गावडे साहेब मी लढलेला आहे, अजून आपल्या इलेक्शनला 7-8 महिने बाकी आहे। मी वर्षभर खरं तर
5ही जिल्ह्यामध्ये बहुतांशी शहरामध्ये फिरण्याचा प्रयत्न केला. परंतु मगाशी सांगितल्याप्रमाणे सरकार राजकर्ते अचानक स्थितीमध्ये येत आहे आणि कदाचित संघटनेचे विचार बाजूला ठेवले जातात. निश्चितपणानं पुणे विभागामध्ये आता मी ठरवलेलं आहे. माग आपलं 5,000 लोकांचं अधिवेशन, पहिलं अधिवेशन TDFचं आम्ही पालघरला घेतलं. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते. उदय आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष.